अहमदनगर तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। नांदूर मादमेश्वर धरणातून शनिवारी रात्री 9 वाजता 30,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता। मध्यरात्री तो वाढवण्यात देखील आला होता। रविवारी सकाळी 6 वाजता तो 39,000 करण्यात आला होता। त्यानंतर 8 वाजता देखील 52,308 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये 2 दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। रविवारी दिवसा काही विश्रांती जरी घेतली असली तरी मात्र नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस आणि दमदार पाऊस झालेला आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणामधून 8,428 क्युसेक्सने पाणी विसर्ग करण्यात आले आहे, तर दारणा धरणामधून 13,300 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे। तर भावली धरणामधून देखील 701 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे, तर भाम 2,990 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे। तर गौतमी धरणातून देखील 1,536 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे। त्याचबरोबर वालदेवी या धरणातून देखील 107 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे। कळवा धरणातून देखील 5,626 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। हे सर्व पाणी नांदूर मादमेश्वर धरणात येत असून तेथून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात 52,308 क्युसेक्सने करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोपरगाव येथील गोदावरी नदी पात्र देखील दुथडी भरून वाहू लागलेले आहे। मागील 2 दिवसापासून नाशिक, त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर इगतपुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे। त्यामुळे गोदावरी नदीला देखील पूर आलेला आहे आणि जे काही रामकुंड आहे नाशिकचं त्या ठिकाणी देखील मारुतीच्या तोंडापर्यंत पाणी आलेलं आहे। त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागील 2 दिवसापासून सतत धार सुरू असल्यामुळे गंगापूर धरण देखील 100% क्षमतेने भरलं आहे। त्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये मोठा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। जायकवाडी धरणामध्ये 30,000 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू असून जायकवाडी धरणाची देखील पाणी पातळी वाढलेली आहे। जायकवाडी धरणामध्ये आज मितीला 41 ते 42% पाणीसाठा वाढलेला आहे। त्यामुळे आता मराठवाड्याची देखील तहान भागणार आहे आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न देखील मिटणार आहे। त्यामुळे जायकवाडीच्या वाढलेल्या पाणी पातळीसाठी आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पावसाचे रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।